अडाणी सोपान काकाचे महत्त्वाचे पारमार्थिक कार्य. सत्यकथा. गेवराई तालुक्याच्या रामपुरी या गोदावरीच्या काठावरील गावामध्ये साधारण 10-1 वर्षापूर्वी सोपान काका म्हणून एक गावकरी तेथील लिंबराज संस्थानाच्या आश्रयाने राहत होते. ते कोणीही कीर्तनकार, गायक, वादक अथवा चांगले भजनीही नव्हते. त्यांना तालासुराचे ज्ञान नव्हते, की गोड गळाही नव्हता, की पाठांतरही नव्हते. त्यांचे केवळ 5-50 अभंग मात्र पाठ होते. तीच त्यांची जमेची बाजू होती. तरुण आणि लहान मुलाविषयी त्यांच्या मनात अलोट माया आणि कणव होती. ते गावातल्या लहान मोठ्यांना आपल्या जवळ एकत्र करीत आणि आपले पाठ असलेले अभंग जसे येतील तसे म्हणत आणि जवळ बसलेल्या मुलांना ते आग्रहाने म्हणायला लावत. म्हणा म्हणा, जसे येईल तसे म्हणा, असे म्हणून त्यांच्याकडून ते अभंग म्हणवून घ्यायचे. ते कुठल्याही मुलावर कधीही रागावले नाहीत. त्यांनी कुणाही मुलाविषयी सूर लागत नाही, सुरात बोलत नाही म्हणून नाराजी व्यक्त केली नाही, की कुणालाही भजनामधून बाहेर काढले नाही. त्यांनी जमीन विकून आपल्या मुलीचे लग्न केले. त्यांना घरदारही विकावेसे वाटले. त्यांना पूर्ण वैराग्य आले. ते गोदा काठावर छोट्याशा झोपडीमध्ये राहायला लागले. केवळ माधुकरीवर त्यांनी आपले आयुष्य काढले. भजन्या लोकांनी त्यांची शेवटपर्यंत सेवा चाकरी केली. मुलीचे लग्न करून जे थोडेफार पैसे उरले ते सर्व त्यांनी या आगंतुक मुलावर ते खर्च करीत असत. मुलांना ते खाऊ आणून ठेवत असत आणि ते भजन झाले की ते देत असत. खाऊच्या प्रलोभाने 4वी-5वीची मुले तिथे बसून राहत असत आणि मग हे त्यांच्याकडून भजने म्हणून घेत असत. गावचा सप्ताह यायच्या पूर्वीच सोपान काका त्यांना नवे कपडे शिवून देत असत. मग काय, मुले सप्ताहभर नव्या कपड्यांनी मिरवत असत. आई वडिलांनाही हे भूषण वाटत होते. सोपान काकाच्या या भजन प्रेमामुळे रामपुरी गावामध्ये लहान मोठे 50 भजने तयार झाले आहेत. आज रामपुरी गावचा सारा परमार्थ अडाणी सोपान काकांनी घडवलेल्या 50 भजनांच्या द्वारे चालू राहिलेला आहे. आपल्या वृद्धापकाळाची, आपल्या भविष्याची जराही चिंता न करता जमीन विकून आलेले सर्व पैसे त्यांनी निसंगपणे भजनी पोरांच्यावर त्यांचे कौतुक करण्यासाठी उधळून टाकले. पण त्यांनी आज 50 भक्त गावासाठी देऊन टाकले. या महात्म्याला अगदी मनापासून वंदन करावेसे वाटते. या कथेचं तात्पर्य काय? तुमच्या मनात लोकोद्धाराची विशुद्ध पण तीव्र उर्मी असेल तर मग तुम्हाला ताल, सूर, गायन कौशल्य, व्याख्यान कौशल्य, पांडित्य, विद्वत्ता, पदवी, निवास, मठ, जमीन, जुमला, गाडी, वाहन, फोन, महंतपद, आमदार, खासदार अशा कशाचीही जरुरी नसते. सामान्य माणसाविषयीचे कळकळीचे प्रेम तरुण नेते. आज असे शेकडो संत गोदावरीच्या काठी विराजमान आहेत.